देऊळगाव राजा येथे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्व सण शांततेत पार पाडण्यासाठी 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता माननीय ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत गावातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्वांच्या सहकार्याने ही बैठक अत्यंत सलोख्याच्या आणि शांततेच्या वातावरणात पार पडली। बैठकीमध्ये दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्यातील कावड यात्रा आणि दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी येणारा ईद ए मिलाद हा सण अत्यंत शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याबाबत तसेच मिरवणुकीचे मार्ग, वेळ आणि धार्मिक सलोखा राखण्याच्या विशेष मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली। माननीय ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब यांनी दोन्ही महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व उपस्थितांना आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या। आपल्या भागातील सामाजिक बंधुभाव आणि शांततेची परंपरा कायम राखत येथून पुढील सर्व सण जनतेने गुण्यागोविंदाने आणि शांततापूर्ण मार्गाने पार पाडावेत असं आवाहन केलं। या शांतता बैठकीला गोविंदराव झोरे, वसंत अप्पा खुळे, किशोर जामदार, आकिब कोटकर, सोहेल पठाण, क्षितिज दर्जे, अशरफ पटेल, शब्बीर खान आणि गुलाम अहमद यांच्यासह अनेक प्रमुख नागरिक उपस्थित होते व सर्व उपस्थितांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। क्षितिज दर्जे, स्टार महाराष्ट्र न्यूज, देऊळगाव राजा। पोलीस स्टेशन देऊळगाव राजातर्फे आज शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी इथे मीटिंगसाठी हजर होती। मी याद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो की आगामी काळात जे काही सण उत्सव येत आहेत, जसे की ईद ए मिलाद आहे, त्याचप्रमाणे कावड यात्रा आहे, त्याचप्रमाणे गणेश उत्सव आहे, दुर्गादेवीचे उत्सव आहे, जे काही छोटे मोठे सण उत्सव आगामी काळात होणार आहेत, ते सर्व सण उत्सव जनतेने खूप शांततेने आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये साजरे करावे आणि सर्वांना समानतेचा आणि एकतेचा संदेश द्यावा असं मी आवाहन करतो। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।